कोणतं वेल कोणत्या द्वारासमोर लावल्यानंतर त्याचा मोगरा फुलल्या जातो. बरेचसे जण म्हणतील स्पोर्च समोर मोगऱ्याचं रोपटं लावलं आणि त्याचा वेलू गेला स्पोर्च वरी आणि मग त्याला फुलं आले आणि सारे फुलून गेले. असे म्हणणारे भरपूर आहेत महाराज. पण माऊली कळणं महत्वाचं आहे. ज्याला ज्ञानेश्वर माऊली कळाले त्याला थोडीफार ज्ञानेश्वरी कळाली. आणि ज्याला थोडीफार ज्ञानेश्वरी कळाली त्याला अध्यात्मामध्ये जरा आनंद प्राप्त झाला. आणि ज्याला अध्यात्मामधला आनंद प्राप्त झाला, ज्यांच्या जीवनामध्ये स्वानंद सुख निवास प्राप्त झालेला आहे, ज्याला अध्यात्मामध्ये आनंद प्राप्त झाला, त्यांच्या टच मध्ये तो राहण्याचा प्रयास आणि प्रयत्न करत असतो महाराज. आणि म्हणून हे पंचमहाभूताचं रोपट साधू संतांच्या सानिध्यामध्ये वाढलं का त्याचा विचाराचा वेलू गगनावर जात असतो आणि कार्याचा, कर्तृत्वाचा, आचरणाचा मोगरा त्याचा फुलत असतो. आणि म्हणून आमच्या जीवनामध्ये सुद्धा गुरुजी विचाराचा मोगरा ज्या घरामध्ये फुलला बाबा, कृतीचा मोगरा ज्या घरामध्ये फुलला महाराज, आणि ज्या घरामध्ये खरोखर विचाराचा मोगरा फुलला त्याची दृष्टी ज्ञानावर थांबल्या जाते. बऱ्याचशा जणांची दृष्टी, लोभ्याची दृष्टी कुठं थांबली? धनावर. महाराज ज्याच्या जीवनामध्ये वासना भरलेली आहे त्याची दृष्टी नको त्या ठिकाणी. लक्षपूर्वक आहे का? दृष्टीचे प्रकार आहेत आणि आमची दृष्टी नेमकं कुठं थांबली पाहिजे? ज्या घरामध्ये आनंद शोधण्याचा प्रयास ज्याची दृष्टी करत असते त्याच्या जीवनामध्ये त्याला माऊली, त्याला नाथ बाबा, त्याला तुकोबराय, त्याला गोरा कुंभार, त्याला सजन कसाई, त्याला सावता महाराज, त्याला संत भगवान बाबा, संत वामन भाऊ, हे संत त्याला सहज हळूहळू कळू लागतात. परमार्थ कळणं म्हणजे बरेच जण म्हणतील भोळा त्याचा भाव, भोळा त्याचा देव. परमार्थ भोळ्याचा नाहीये, मूर्खाचा नाहीये आणि बावळटाचा नाहीये. परमार्थ ज्या घराला कळाला त्या घरातला अनर्थ पळाला महाराज. आणि ज्या घरातला अनर्थ पळाला महाराज त्या घरामध्ये विचाराचा मोगरा फुलला, त्या घरामध्ये आचरणाचा मोगरा फुलला, त्या घरामध्ये वाणी शुद्धता आणि शुद्धतेचा मोगरा फुलला, त्या घरातले वासनेचे बीज त्या घरातली नजरेतली वासना मेली. बऱ्याचशा जणांच्या नजरेमध्ये भयानक वासना आहे आणि ज्याच्या नजरेतली वासना मेली समजायचं बुद्धी ब्रिलियंट आहे. ज्याची बुद्धी ब्रिलियंट आहे समजायचं मन प्रभावशाली आहे. आणि ज्या घरामध्ये मन प्रभावशाली आहे पंत त्या घरातल्या बापाचा डीएनए स्टँडर्ड आहे. आणि ज्या घरातल्या बापाचा डीएनए स्टँडर्ड आहे आपल्या परमार्थिक भाषेमध्ये त्याला पिंड म्हणतात. ब्लडला पिंड पदावरी दिला पिंड म्हणजे लक्षपूर्वक काय का महाराज. पती जलमला माझे उदरीन मी तयाची झाले नवरी. हे कळणे सोपे नाहीत महाराज. नाथ बाबा कळणे म्हणजे नका चला रे झेंडा घेऊन चला. काय केलं जेवायला? व्याप थिंकिंग, व्याप कल्चर, व्याप लाईफ. तुमची विचार प्रणाली, तुमचं राहणीमान, तुमचं दैनंदिन जीवन जिथं विज्ञान थांबल्या जातं तिथून पुढं नाथ बाबा प्रारंभ होतात महाराज. जिथं विज्ञान थांबलं तिथून पुढं ज्ञानेश्वरी प्रारंभ. ज्ञानेश्वरी म्हणजे एक लक्षात असू द्या, माऊली फार सुंदर सांगतात, का भूमीचे मार्दव सांगे कोंभांशी लवलव नाना आचार गौरव सुकुलिनांचे. जमिनीची ताकद जमिनीतून निघणाऱ्या कोंभावरून कळत असते, तसं आईबापाची ताकद जन्माला येणाऱ्या लेकरावरून कळत असते. आणि म्हणून बापाचा डीएनए फार स्टँडर्ड लागतो, जमीन फार पॉवरफुल लागते. आणि बापही परमार्थामध्ये रुजलेला असावा आणि पसलेला असावा. आपल्याकडे शेती आहे, शेती करतात सगळेच बरोबर आहे. मकोर मका जर घेतलीच तर रान तालोर येत का उतरत?
उतरत उतरत आणि कांद्याच्या बेवडवर जर गहू केला तर एक ढोस कमी लागतो आणि गहू टररून येतो. जर कांद्याचं बेवड असेल तर ऊसाच्या कांड्या सुद्धा चांगल्या फेकल्या जातात. वा लक्षपूर्वक आहे का? कांद्याचं जर बेवड असेल आणि अगोदर जर चांगलं पीक असेल तर पुढच्या पिकाला आदल्या पिकाची साथ लागते, त्यावेळेस जमीन चालते. पंजेचं जर बेवड चांगलं असेल तर आजा आजा स्टँडर्ड आहे आणि आजाचं बेवड चांगलं असेल तर बाप ब्रिलियंट आहे. याला म्हणतात अमृताची फळे अमृताची वेली त्याची पुढे चाले बीजाची ऐसियाचा संग देई नारायण ओलावा वचन जयांची शुद्ध बीजा शुद्ध बीजा पोटी. फळे रसाळ गोमटी गोमट्या बीजाची फळे ही गोमटी. नाहीतर नेम आहे बीज बोय बबुल का वा आम कहा से बाबळीचं झाड लावायचं ना आंब्याच्या ताटीत लावायचं. विठ्ठल 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 श्री ज्ञान आमचे परमपूज्य आदरणीय हरिभक्तीपरायण भागवताचार्य गुरुस्थानी असलेले या ठिकाणी नाना महाराज सूर्यवंशी उद्याचे कीर्तनकार आहेत, या ठिकाणी उपस्थित आहेत. आमचे हरिभक्तीपरायण परमपूज्य आदरणीय भोगे महाराज उपस्थित आहेत. आधी करून सर्व दिग्गज महाराज मंडळी तुम्ही माझ्या पुढे उभा बसलेले आहेत आणि महाराज म्हणजे हे सोपं नाही ना महाराज. हं? हे काय सोपं आहे का महाराज? आपला विषय चालू होता का भूमीचे मार्दव सांगे कुंभांची लवलव नाना आचार गौरव सुकुलिनांचे. जमिनीची ताकद जमिनीतून निघणाऱ्या कोंभावरून कळत असते, तसं आई बापाची ताकद जन्माला येणाऱ्या लेकरावरून कळत असते. म्हणून शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी गोमट्या बीजाची फळे ही गोमटी. आणि म्हणून 6-6 7-7 पिढ्याचं पुण्य लागतं महाराज. पुण्याचा साठा लागतो, नजरेचा साठा लागतो, कृतीचा साठा लागतो, आचरणाचा साठा लागतो. आणि माय बापांनो त्यावेळेस आनंद देणारे घराला नाही बरं का, महाराष्ट्राला आनंद देणारे लेकर घरामध्ये जन्माला येत असतात. आणि म्हणून माय बापांनो ज्ञानेश्वरीच्या रूपामध्ये ज्ञानेश्वर माऊलीनं जगाला आनंद दिला महाराज. आनंद दिला, सुख नाही बरं का. प्रपंचात प्राप्त होतं याचं नाव सुख आणि परमार्थात प्राप्त होतं याचं नाव आनंद. सुखाच्या व्यवहारे सुखलाभ झाला, आनंद कोंदला मागे पुढे. आणि म्हणून माऊलीनं एवढं मोठं वैश्विक कार्य आमच्या जीवनामध्ये केलंय. माऊली ज्याला कळाले महाराज ज्ञानेश्वर माऊली. बरेच जण म्हणले बाबा, मी सहज म्हणलो एक जणाला, माऊली सारखा राजा नाही. तो म्हणला माऊलीनं पीठ मागून खाल्लं, राजा कशाचा? अरे बाबा त्याच्या दारामध्ये सोन्याचा पिंपळ आहे आणि त्याने रेड्याला बोलवलंय. एवढी ताकद राजात. राजामध्ये 5 गुण असतात आणि ते सर्व 5चे 5 गुण माझ्या माऊलीमध्ये आहेत महाराज. 22व्या वर्षी जगाचा निरोप घेण्याची ताकद माऊली ते. आता राजा झाला किंवा सरपंच जरी झाला 2.5 वर्षापुरता आणि आपण जर त्याला म्हणलो आता 2.5 वर्षाने तुम्ही रिटायर होणार आहे, ते खुर्ची सोडित नाही महाराज. ज्ञानेश्वरीचं लिखाण झाल्यानंतर फक्त माऊलीला 3च वर्ष भटकंती किंवा भ्रमंती करण्याकरता मिळाले. एवढं मोठे विश्व माझ्या माऊलीनं जोडलं. म्हणजे एवढा मोठा विश्वाचा राजा माझा माऊली आहे म्हणजे सोपे आहेत महाराज माऊली. फक्त 3 वर्ष आणि या 3 वर्षामध्ये फार मोठी क्रांती आहे महाराज. विज्ञान सांगितलं, परमार्थ सांगितलं, फिलॉसॉफी सांगितली, तत्वज्ञान सांगितलं. आणि म्हणून मायबापांनो त्या माऊलीनं आमच्या करता जो ग्रंथ दिला, जी आई दिली मायबापांनो, त्या आईच्या जयंतीच्या निमित्तानं तुम्ही आम्ही सर्वजण इथं एकत्रित आलो.
नाथबाबांच्या प्राणंगणामध्ये इथं एकत्रित आलो आणि ह्या माऊलीच्या पदस्पर्शाने पुनीत झालेली भूमी, विठ्ठलपंताच्या पदस्पर्शाने पुनीत झालेली भूमी, या भूमीमधली जी ताकद आहे ती ताकद काही औरच आहे महाराजजी. इथल्या फ्रिक्वेन्स, इथल्या लहरी, आणि ह्या लहरीन ह्या फ्रिक्वेन्स कळण्याकरता तुमच्या आमच्या जीवनामध्ये अध्यात्म, परमार्थ, तुकोबाराय तुकोबाराय. काही काही जण म्हणले माझ्या गाथा पाठ आहे. हो, गाथा पाठ आहे. निस्ता गाथा पाठ करून जमणार आहे का माय बापांनो? तुकोबाराय त्याला कळाले पाहिजे. तुकोबाराय म्हणजे वैराग्य आहे महाराज. आणि ज्यावेळेस ज्ञान थकतं ना त्यावेळेस वैराग्य हातपाय दाबायला येत असतं. आणि हे ज्यावेळेस आमच्या जीवनामध्ये डाउनलोड होईल त्यावेळेस आम्हाला माऊली कळतील, त्यावेळेस आम्हाला तुकोबाराय कळतील, त्यावेळेस आम्हाला नाथबाबा कळतील. नाही तर फक्त आम्ही पोटापुरते कळून घेणारे माणसं. हो, पोटापुरते कळून घेणारे माणसं आहोत. आणि म्हणून जीवन जगत असताना ज्या घराला माऊली कळाले, अन टू द लास्ट मॅन, शेवटच्या माणसापर्यंत भगवद्गीता घेऊन जाण्याची ताकद त्याच्यात आहे. ज्या घराला तुकोबाराय कळाले, शेवटच्या माणसापर्यंत वैराग्य घेऊन जाण्याची ताकद त्याच्यात आहे. महाराज, माऊली कळाले म्हणजे तुमचं आमचं मन प्रभावशाली झालं. तुकोबाराय कळाले म्हणजे तुमच्या आमच्या जीवनातला बीपी निघून गेला. तुकोबाराय कळाले. मंबाजी बुवानं तुकोबारायची पूजा केली होती का हाणलं होतं? डोकं फुटूस तर हाणलं होतं. आणि संध्याकाळी कीर्तन चालू झालं, मंबाजी बुवा दिसले नाही तर टाळकऱ्याला म्हणले तुम्ही कीर्तन चालू ठेवा, मी मंबाजी बुवाला घेऊन येतो. आणि मग वाड्यात गेले, पाय दाबायला लागले. मंबाजी बुवाने विचारलं कोण आहे? म्हणले मी आहे. तू काय? दुपारा तुला डोकं फुटूस तर हाणलं, तू खुशाल आला? तुकोबारायचे शब्द आहे, जाऊ द्या, गाव गाडा आहे, चालू राहतो. अहंकार गेला आणि तुका म्हणे देव झाला. देव झाला. हा परमार्थातला पॉइंट आहे महाराज. आम्हाला काही येत नाही तरी आम्ही म्हणतो आमचं पॉम्पलेटात नाव नाही. काही येत नाही, काही येत नाही. आणि तरी आम्ही म्हणतो आमच्या पुढे हे गु लावायचं राहिलं. लक्षपूर्वक आहे. हो, ज्या तुकोबारायानं आमच्या जीवनासाठी, आमच्या बरं का, त्यांच्या नाही, आमच्या, आपल्या करता, ज्ञानेश्वर माऊलीनं आपल्या करता, सजन कसायानं आपल्या करता, सावता महाराजानं आपल्या करता, कबीर महाराजानं आपल्या करता, चोखा महारानं आपल्या करता, बनशी बाबानं आपल्या करता वावर इकून मंदिर बांधले. आम्ही कीर्तनात जीवर वावर घेतली. लक्षपूर्वक आहे का बरं माय बापा? हो होय, आम्ही कीर्तनाच्या जीवर कितीतरी मोठाले मठ बांधले. पण मठ बांधायची गरज आहे, कारण की धर्माचं रक्षण करायचं असेल तर मठ मंदिरं वाढले पाहिजेत महाराज. मठ मंदिरं वाढत असताना तुकोबाराय कळणं, ज्ञानेश्वर माऊली कळणं, घरामधला संस्कार, घरामधला आहार, घरातल्या पोरांची संगत, घरांच्या पोरांची पंगत आणि घराच्या पोराची रंगत ज्या घराला कळाली महाराज, त्या घरामध्ये माऊली आली. नाही तर कार्यक्रम चालू आहे कीर्तनाचा आणि सगळ्यात जास्त बाधा वारकऱ्यालाच होत असते. कल्पनेची बाधा, ती बाधा आपल्यालाच होत असते महाराज. आणि ही बाधा होऊ नये याच्याकरता घरामध्ये ज्ञान असणं महत्वाचं आहे. याच्याकरता घरामध्ये वैभव बुद्धीचं असणं महत्वाचं आहे. याच्याकरता मनाची प्रगल्भता असणं महत्वाचं आहे माय बापांनो. कारण की मनच माणसाचा शत्रू आहे आणि मनच माणसाचा जवळचा मित्र आहे. मनाने माणसं मोठी होतात महाराज आणि मनाने संपली जातात. म्हणून नको नको मना गुंतू माया जाळी, काळ आला जवळी ग्रासावया. आणि म्हणून बर का तरुण मित्रांनो, आता जर तुम्ही तुमचा काळ सांभाळला 15 ते 25 तर येणारी वेळ स्टँडर्ड आहे. अभ्यासाचा काळ सांभाळला, कॉलेजचा काळ सांभाळला, पोरांनी पुरींनी, मुलींना सुद्धा कॉलेजला गेल्यात आणि कॉलेजचा काळ म्हणजे 6-7, 7-7, 8-8 तास ज्यांनी अभ्यास केला
त्या 3-4 वर्षामध्ये त्यांच्या पायावर उभं राहतील. पण महाराज ज्यांनी काळ सांभाळला नाही, नगरला कॉलेजला टाकलं, बीडला कॉलेजला टाकलं, पिक्चर बदलला का मोटरसायकल घेऊन जायचं आणि एकही हॉटेल सोडलं नाही खाण्याचं आणि कोणाबरोबर बी फिरला आणि 6 वर्ष बाबा ते बीडला राहिलं आणि 7व्या वर्षी पुन्हा पैठणात आलं आणि पैठणात आल्यानंतर त्याने काळ सांभाळला नसल्यामुळं लोकांच्या कपाशीतलं काँग्रेस उपटायला गेलं. हे ठरलेलं आहे. ज्याला काळ कळाला महाराज, ज्याने परमार्थ नजरेमध्ये, बुद्धीमध्ये, कृतीमध्ये, आचरणामध्ये बांधून ठेवला मायबापांनो, त्याच्या जीवनामध्ये खरोखर आनंदाची प्राप्ती आहे, स्वानंदाची प्राप्ती आहे, अनंतनादाची प्राप्ती आहे, तुर्या अवस्थेची प्राप्ती आहे. मी अहम ब्रह्मास्मी, मी ब्रह्मा. देव पहा वयासी गेलो तेथे देवची हो निठेलो. बोले सुधामासारखे गोपाल कृष्णासारखे मित्र असतील तर आताच्या काळामध्ये धर्माचं रक्षण होऊ शकतं. आणि गोपाल कृष्णासारखे सुदामजी सारखे जर मित्र नसतील तर आहे ते संपायला काहीच वेळ लागणार नाही महाराज. आहे ते संपायला काहीही वेळ लागणार नाही. मुलीनं सुद्धा आपला धर्म, आपला धर्मातलं आचरण हे करणं महत्वाचं आहे. ती श्रद्धा वायकर ना 36 तुकडे केले तिचे. किती? श्रद्धा वायकर 36 तुकडे केले. ती भुलली महाराज, तिला मोहिनी टाकली. आणि आपले तरुण सुद्धा भुलतात महाराज मोहिनीला. गोड बोललं की भुलल्या जातं. आणि आमचे कीर्तन करतात चांगलेच भुलवतात. गोड बोलतात. एखादा आमदार साहेब जर इथं आला आणि मी जर म्हणलो भाऊ तुमच्यासारखं काम महाराष्ट्रात नाही पाहिलं मी. काय मोठे काम केले पैठण क्षेत्रामध्ये, किती झोपडपट्ट्या बांधल्या. तुमच्यासारख्याचं नावानं या ठिकाणी पैठण तालुका म्हणजे नावारूपाला आलेला आहे. भाऊला मोहिनी टाकली की नाही मी? लक्षपूर्वक ऐका. आणि म्हणून आपल्या तरुणी सुद्धा मोहिनीला फसतात. म्हणजे त्याचं नाव आहे लव जिहाद. लवला फसल्या ते आणि संपल्या महाराज. आपले तरुण सुद्धा ह्याच कारणामुळे बरेचसे जण फसले महाराज. आणि मोठमोठ्या मुलांचे रक्त नासवण्याचं काम चालू आहे बाबाजी. मोठमोठ्या खानदानी माणसाच्या पोरांचे रक्त नासवण्याचं काम चालू आहे. का ज्यांच्या घरामध्ये 20 आणि 25 पिढ्यापासून ऐश्वर्य नांदते परमार्थाचं, अशी मुलं बाहेर शिकण्याकरता जातात. लक्षपूर्वक काय का? अशा मुलांना ब्लड नासवण्याकरता ड्रग्ज, अफीन हे इंजेक्शन आपल्या मुलांना आपलं जे बीज आहे हे बीज कोलमडून पाडण्याकरता बऱ्याचशा ठिकाणी प्रयासाने प्रयत्न केल्या जातात. काही काहीचे वीर घर आहेत, वीर घराणे आहेत, हे सुद्धा घराने संपवलेत महाराज. मोठमोठेले तर ड्रग्ज देऊन, ॲफिन देऊन आणि गांजा देऊन संपवलेत. किरकोळ आहे ते होते ना महाराज, ते बिड्या काढ्यात आणि दारू संपील. हुशार कार्यकर्ता कोणाच्याही माग लावून हातामध्ये खांद्यावर झेंडा घेऊन म्हणतोय येऊन येणार कोण? घेणं देणं, कंदील लावून येणं आणि येड्याच्या खिशाला 3 पेन. म्हणून सावध होणं महत्वाचं आहे मायबापांनो. नुसतं आम्ही सांगून जमणार नाहीये. प्रॅक्टिकली तुम्ही ज्यावेळेस परमार्थ घरामध्ये उतरवता, ज्यावेळेस ज्ञानेश्वर माऊली तुमच्या आमच्या बुद्धीमध्ये, तुमच्या आमच्या मनामध्ये, तुमच्या आमच्या कृतीमध्ये ज्यावेळेस भिनले जातील ना, त्यावेळेस तुमच्या आमच्या विचाराचा मोगरा गगनावर गेल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून जगत असताना आई रुक्मिणी मातेनं माऊलीची हेअरस्टाईल बदलवली का? हेअरस्टाईल. डोक्याच्या केसाचं वळण का डोक्यातले विचार? आणि ज्या घरामध्ये डोक्यातले विचार बदलले जातात त्या घरातलं पोरग क्रांतिकारी असतं. लात मारीन तिथं पाणी काढल. आय कॅन डू, मी करू शकतो आणि मी बनवू शकतो. ज्या घरामध्ये आहाराचं दिग्दर्शन करणारी राजमाता जिजाऊ सारखी स्त्री आहे
रुक्मिणी मातेसारखी स्त्री आहे, मायबापांनो त्या घरातलंच पोरग विश्वविक्रमी असतं. आणि ज्या घरामध्ये काही घेणं नाही देणं नाही, पीठ मळायचा मासा कुठला विती, सारं तोंड काळ भंगार, इथून जी निघती का शेवगाव जाती, पुन्हा पैठणात येते, पुन्हा पैठणातून शेवगावला, सारं तोंड काळ भंगार, आणि पुन्हा त्याच हाताने वाचा वाचा पीठ. आणि दूध उतू जायला लागलं तर तिनं फुकलं, सारं सायोर आकूट गेला. पोरग अधिकारी होईल का बाबा? क्लास 1 हरिपाठ म्हणल नाही मायबापांनो, ते जुनी सायकल घेईन, मधी गोणी बांधीन नळीला, माग 2 फुटलेल्या गोण्या, त्याच्यात फुटके पैप, फ्लॅंजा, बारेचे नट, ठिबकच्या नाळ्या, पोराचे भरायचे पत्रे. पंढरपूरहून प्रवास करत आलो महाराज. सकाळचा कार्यक्रम टेंभुर्णीला केला, रात्री पंढरपूरला होतो, आणि मी टेंभुर्णीत सकाळी थांबलो होतो धोतराला इस्त्री करायला. एवढे येडे भेटले महाराज तिथे, धोदरलेले तोंड 30-40%, एकही तेजस्वी माणूस दिसला नाही महाराज, एकही तेजस्वी. पंढरपूर मध्ये झाडून घेणारे खाक्या कपड्यावाले सकाळी सकाळी ठॉय, मिळणच नाही, कशाच कशाला मिळ नाही. आणि म्हणून जगत असताना सगळ्यात जास्त नशा आपले माणसं करतात, सगळ्यात जास्त मायबापांनो प्रपंच आपल्या माणसाचे संपले, आणि सगळ्यात जास्त हिंदू धर्मातलेच लोक हिंदू धर्माला नाव ठेवून मोकळे होतात, मोकळे होतात, मोकळेच होतात. तुम्ही इस्लाम धर्माचा जर विचार केला ते म्हणते त्यांच्यासारखं एकजूट नाही म्हणते. बाबा मला लोक म्हणले दिंडी काढ गावातून, मी म्हणलं आपल्या डोक्या बाहेर आहे. नाही नाही काढा. मी म्हणलं माझ्या डोक्या बाहेर, मी गावात कशातच नाही, वर्गणी लागली तर तुम्हाला जेवढी लागल तेवढी घ्या, पण मला माझ्या गळ्यात नांगर नका गुट. ते म्हणले लोक कितकं सप्ताह करायला तर पडत येत, तुला काय होतं? मी म्हणलं मला नकोच, आपल्याला बोलणं सहन होत नाही, आपल्याला नकोच. ते म्हणलं नाही ना तू दिंडी काढल्यावर चांगलं होतं. आता बाबाची दिंडी बंद झालेली आहे, भास्करगिरी बाबाची, तो आहे दिंडीला मानील. आणि त्या दिंडीत बिड्या नाही पियत लोक, त्या दिंडीत तंबाखू नाही खात. आणि ह्यो सांगतो का बिड्या नाही पियत आणि तंबाखू नाही खात, तिनेच कट्टेल आणि बिडी काढीन, काढ ना तुझी दिंडी. अरे येडी माँ के चांद बेटे उदबत्ती लगा के हगने को बैठे. महाराज तुम्ही आलात ना संप्रदायामध्ये, आलाय ना याची परफेक्टता.